आई या कागदांवर सही कर ग, मला ही जमीन विकायची आहे. मोहन आईला जमिनीच्या कागदांवर सही करण्यास सांगत होता. मोहनची आई गीता म्हणते, मी मरेपर्यंत तुला या प्रॉपर्टीमधला, या जमिनीमधला 1 रुपयासुद्धा देणार नाही मी. मोहन चिडून म्हणतो, आई आहेस की कैदायसे आहेस तू? मुलगा उपाशी मरतोय, घरावर इतकं मोठं कर्ज झालंय, 2 वेळचं खायला मिळत नाही आणि तुला ही प्रॉपर्टी दाबून बसायची आहे का? आता म्हातारपणात काय करशील एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीचं? गीता चिडून म्हणते, मी तुझीच आई आहे, कैदासीन नाही. आणि म्हणूनच हे सगळं करते. कारण तुझ्या बापाची 50 एकर शेती होती, त्यामधली 25 एकर तर तू आधीच फुकून टाकली आहेस. आणि आता माझ्या नावाचीही 25 एकर खायला आलायस का? दिवस रात्र दारू ढोसत असतो, जुगार खेळतोस, स्वतःच्या बायका पोरांना मारहाण करतो, काही कामधंदा करत नाही. जर मी ही 25 एकर शेतीसुद्धा तुझ्या नावावर केली तर तू ही विकून टाकशील आणि त्याचीसुद्धा दारू ढोसशील. आणि मग नंतर काय करशील? यानंतर कुठून पैसे आणायचे? मोहन म्हणतो, या पैशांचे मी दारू नाही पिणार आई, आणि जुगारही खेळणार नाही. माझ्या पार्टनरला पैसे हवे आहेत, आणि आता मी या 25 एकरचे पुन्हा 50 एकर काय 100 एकर करून दाखवतो. आई, अगं स्वतःच्या मुलावर विश्वास ठेव आणि या कागदपत्रांवर सह्या कर. तेव्हा गीता म्हणते, मागच्या 25 एकरच्या वेळेससुद्धा तू असाच बोलला होतास. मी नाही आता तुझ्यावर विश्वास ठेवणार. आता ज्या दिवशी मी मरेल ना, त्या दिवशी तुला ही जमीन विकता येईल बघ. हे लक्षात ठेव आणि निघ इथून. आता माझ्या मरणाच्या बातमीची वाट पहा. मोहन खूप चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे, आता जेव्हा तू मरशील ना तेव्हाच येईल मी. असं म्हणून तो रागारागाने तिथून निघून जातो. गीताला खूप वाईट वाटतं. आपल्या पोटचा मुलगा आपल्या मरणाची वाट पाहतोय. तो इतका बिघडला आहे, स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतोय, म्हणून ती दुःखी होते. काही दिवसांनी गीताची सून येते. सून आणि नातू घरी येतात. तेव्हा गीताच्या सुनेला खूप लागलेलं असतं आणि ती रडत असते. गीता विचारते, काय झालं तुला सुनबाई? सुनबाई सांगते, तुम्ही यांना जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या नाही दिल्या. हे खूप चिडलेले होते. घरी आले आणि तुम्हाला काही बाई बोलू लागले. कधी मरते ती म्हातारी असं म्हणाले. तेव्हा मी तुमची बाजू घेतली आणि म्हणाले, स्वतःच्या आईच्या मरणाची वाट पाहताय, लाज नाही वाटत का तुम्हाला? ते आणखीनच खूप चिडले आणि त्यांनी मला मारलं. क्षणभर तर मला वाटलं माझा जीवच घेतायत की काय. मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण तुमच्या या नातवासाठी माझा जीव तुटतो आई, म्हणून इथे निघून आले मी. गीताला खूप दुःख होतं आणि ती म्हणते, माफ कर सुनबाई, माझ्यामुळेच सगळं घडलं. पण तुलाही माहिती आहे, मी त्या कागदपत्रांवर सही नाही देणार. ते पैसे तुझ्यासाठी आहेत, या माझ्या नातवासाठी आहेत. तुझ्या नवऱ्याच्या हातात दिलं तर सगळं काही राख होईल. माया म्हणते, खरं बोलताय तुम्ही आई. आई, मी तुम्हाला इथे कोणती विनंती करायला आले नाही की तुम्ही ती जमीन माझ्या नवऱ्याला द्या. मी फक्त जे घडले ते सांगायला आली आहे. काही क्षण सुखाने जगायला आले आहे तुमच्याजवळ. गीता मायाला जवळ घेते आणि तिच्या नातवालाही जवळ घेते आणि म्हणते, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. गीता विचार करते की आपण हा हट्ट तर धरला आहे, परंतु त्यामुळे सुनबाईच्या आणि नातवाच्या जीवाला धोका आहे. माझा मुलगा सुनबाईला आणि नातवाला दररोज मारझोड करतो. आता तर या मोहनला तर चांगलाच धडावा शिकवावा लागेल. असा विचार करून तिला एक कल्पना सुचते. गीताही या प्लॅनमध्ये मायाला आणि तिच्या नातवालाही सामील करून घेते. 2 दिवसानंतर माया तिच्या नवऱ्याला मोहनला फोन करते आणि म्हणते, अहो तुम्ही कुठे गेला होता 2 दिवसांपासून? तुमच्या आई या जगात नाही राहिल्या आहेत, त्या देवाघरी गेल्या. हे ऐकून मोहनला मोठा धक्काच बसतो आणि तो धावत पळत आईच्या घरी पोहोचतो. मोहन मायाला विचारतो, हे काय बोलतेस तू? आई आता या जगात नाही आहे का? माया म्हणते, खरंच बोलते मी. कुठे गेला होता तुम्ही 2 दिवस? मोहन सांगतो, काही नाही, मित्रांसोबत मस्त गोव्याला गेलो होतो. फिरायला गेलो होतो मी गोव्याला. मोबाईल बंद करून ठेवला होता. मस्त खाल्लं पिल्लं, मज्जा केली. माया सांगते, हेच चुकलं तुमचं. आणि 2 दिवसांपूर्वीच आई देवाघरी गेल्या. आम्ही तुम्हाला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुमचा फोन लागत नव्हता. त्यामुळे सर्वांनी ठरवलं आणि आईचा अंत्यसंस्कार करून टाकले. मोहनचा विश्वासच बसत नाही. तो क्षणभर दुःखी होतो, पण मग नंतर विचार करतो, जे झालं ते चांगलं झालं. तशी आई म्हणालीच होती की मी मेल्यानंतर तुला ही जमीन भेटेल, आता सगळी जमीन माझी, असा विचार करून तो खूप खुश होतो. तो मायाला विचारतो, आईने जाण्याआधी जमिनीबद्दल काही सांगितलं आहे का? माया म्हणते, हो सांगितलं ना, त्यांनी हे कागद दिले तुमच्यासाठी. मोहन जमिनीचे कागदपत्र पाहतो तर त्याला जबर धक्काच बसतो.
कारण गीता जाता जाता ही संपूर्ण जमीन एका अनाथ आश्रमाच्या नावावर करून गेलेली असते. आता यातील एकही रुपया मोहनला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणार नसतो. मोहन खूप चिडतो आणि म्हणतो, हे कसं शक्य आहे? आईने जमीन अनाथ आश्रमाला दान केली, आता आपलं काय होणार? तो मायाला म्हणतो, तुला अक्कल नव्हती का? हे कागदपत्र नीट वाचता नाही आले का? आईच्या शेवटच्या क्षणी अंगठा घेतला असता तरी सगळंच नीट झालं असतं. माया म्हणते, तुम्हाला तर माहिती आहे ना, मला यातलं काहीच कळत नाही. मग मी तरी काय करणार? मोहन खूप चिडतो. आता सगळंच आपल्या हातातून निसटून गेलं आहे म्हणून तो दुःखी होतो आणि जोरात ओरडतो. आई, तू हे नीट केलं नाहीस. तू म्हणाली होतीस की मी मेल्यानंतर हे सगळं माझं असेल, पण तू जाता जाता माझा विश्वासघात केला. मी तुला कधीही माफ करणार नाही. मोहन खूप दुःखी होतो आणि लगेचच मित्रांबरोबर दारू प्यायला निघून जातो. तो मित्रांबरोबर खूप दारू पितो, परंतु त्याच वेळेस त्याला समोरच्या टेबलवर त्याची आई गीता बसलेली दिसते. गीताला पाहून मोहनला मोठा धक्काच बसतो. तो दारूच्या नशेत असतो. तो गीताच्या समोर खुर्चीवर येऊन बसतो आणि विचारतो, आई, तू तर मेली होतीस ना, मग इथे दारू पितेस का? गीता म्हणते, हो, जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत तर दारू कधी पिता आली नाही. मग आता भूत बनल्यावर विचार केला की एकदा दारू पिऊन पाहावी, काय सुख मिळतं, काय आनंद मिळतो तो तरी कळेल. आई आता भूत बनली आहे हे ऐकून मोहन खूप घाबरतो आणि तिथून धावत सुटतो. तो नशेत असतो. इकडे तिकडे अडकतो, धडपडतो आणि एके ठिकाणी बेशुद्ध होऊन रस्त्यावरच पडतो. मोहनचे मित्र त्याला घरी आणून सोडतात. मोहन दुपारी शुद्धीवर येतो तेव्हा ते माया त्याला विचारते, अहो, तुम्हाला काय झालं होतं? रस्त्यावरच पडला होतात. मोहनला रात्रीचा सगळा प्रकार आठवतो आणि तो मायाला सांगतो की माझी आई भूत बनली आहे. रात्री माझ्या समोरच्या टेबलवर बसून ती दारू पित होती. माया म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? दारूची नशा आहे. दारूची नशा अजून उतरली नाही वाटतं. गप्प बसा, काही बाई बोलू नका. आणि ती लगेच किचनमध्ये काम करायला निघून जाते. मोहन डोक्याला हात लावतो आणि विचार करतो, हे काय होते माझ्याबरोबर? भूत वगैरे काही नसतं. मेलेला माणूस परत कशाला येईल आणि आईसारखी बाई दारू कशाला पेईल? हा विचार करून हा सगळा भास होता असं त्याला वाटतं. थोड्या वेळानंतर मोहन विचार करतो की आईने सगळी जमीन तर अनाथ आश्रमाला दान केली आहे, पण एकदा वकील साहेबांना भेटून पाहावं. ते नक्कीच काहीतरी चांगला मार्ग सुचवतील. असा विचार करून मोहन त्यांच्या वकिलाकडे जातो. वकील खुर्चीवर पाठमोरे बसलेले असतात. मोहन त्यांना म्हणतो, पहा ना वकील साहेब, माझ्या आईने जाता जाता सगळं दान केलं आहे जमीन. आता काय करायचं? तुम्हीच एखादा मार्ग सुचवा. तेवढंच खुर्ची मोहनच्या बाजूने वळते आणि खुर्चीवर चक्क गीता बसलेली असते. आईला पाहून मोहनला जबरदस्त धक्का बसतो. तो विचारतो, आई, तू तर देवाघरी गेली होतीस ना? गीता म्हणते, हो, मीच. तू वकील साहेबांकडे आला आहेस ना माझा निर्णय बदलण्यासाठी? पण त्या वकिलाला मी केव्हाच देवाघरी पाठवलं आहे. आता मीच वकील आणि मीच जज, आणि आता मी तुझ्याबरोबर काय करते ते पहा. असं म्हणून गीता जोरात ओरडते. गीताचे हे अकराळ विक्राळ रूप पाहून मोहन खूप घाबरतो आणि तिथून धावत सुटतो. मोहन घरी येतो आणि चक्क खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतो. तेव्हा माया त्याला विचारते, अहो, काय झालं? तुम्ही असे धावत घरी का आलात आणि रूमचा दरवाजा का बंद केला आहे? मोहन म्हणतो, मला आज आई पुन्हा दिसली. वकिलांच्या केबिनमध्ये त्यांच्या खुर्चीवर बसली होती. मला धमकी दिली तिने. ती मला नाही सोडणार, मलाही मारून टाकेन. मी नाही या रूमच्या बाहेर येणार. माया काहीच बोलत नाही. ती मागे वळून पाहते तर तिची सासू उभी असते. त्या दोघी एकमेकांकडे पाहून हसतात, हात मिळवतात आणि आपला प्लॅन यशस्वी होतोय म्हणून खूप खुश होतात. संध्याकाळ होते. मोहन मायाला हाक मारतो आणि म्हणतो, मला भूक लागली, जेवायला दे. माया त्याला म्हणते, हो, आले 2 मिनिटात. ती दरवाजा वाजवते. मोहन दरवाजा उघडतो तर त्याच्यासमोर जेवणाचं ताट घेऊन माया नाही तर गीता, त्याची आई, उभी असते. मोहन खूप घाबरतो. त्याची बोबडीच वळते. तो खाली कोसळतो. तेव्हा गीता प्रेमाने त्याचा हात हातात घेते, त्याला उचलते आणि खुर्चीवर बसवते. ती स्वतःच्या हाताने त्याला भरवू लागते. गीता म्हणते, बाळा, खूप वर्ष झाली तुला असं कधी भरवलं नाही. आज मला संधी मिळाली आहे. तुला पोट भरून जेवू घालू दे. मोहन घाबरत कसं तरी 2 घास खात असतो. गीता त्याला म्हणते, काय आठवते का, जेव्हा तू लहान होतास, शाळेत जायचास, तेव्हा शाळेतून आल्यावर मी तुला रोज भरवायची. माझ्या हातून खाल्ल्याशिवाय तुझं पोटच भरत नव्हतं. मोहनची भीती आता थोडी कमी होत होती. त्याला ते सगळं आठवतं. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि तो म्हणतो, आई, सगळं आठवते मला, पण तू मला अशा अचानक सोडून निघून का गेलीस?
गीता म्हणते, आता तुझ्या डोळ्यात पाणी येते, पण तू तर माझ्या मरणाची वाट पाहत होतास ना. जेव्हा सुनबाईने तुला सांगितलं आई या जगात नाही आहे, 2 दिवसापूर्वी त्यांचा अंत्यसंस्कार झालं, तेव्हा तुला दुःख नाही झालं की मी मेले, तर याचा आनंद झाला की आता सगळी प्रॉपर्टी तुला मिळेल. मोहन म्हणतो, आई मला माफ कर. मी पैसा, जमीन, प्रॉपर्टीच्या नादात सगळं विसरून गेलो होतो. या जगात आईपेक्षा मोठं काहीच नसतं. आईपेक्षा मोठी संपत्ती दुसरी तिसरी कोणतीच नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हेच मी विसरलो होतो. आता मला याची जाणीव होती. तू आता मला भरवतेस ना, मग कुठेच जाऊ नकोस, अशीच राहा माझ्याजवळ. मला नकोय ती जमीन, मी दारू जुगार सगळं काही सोडून देईन, पण मला तू हवी आहेस. हे ऐकून गीताला खूप आनंद होतो आणि तिच्याही डोळ्यात पाणी येतं. गीता म्हणते, अशी तुझी इच्छा आहे का? ठीक आहे, तथास्तु. मी कुठेही नाही जाणार, इथेच राहील. तेवढ्यात माया तिथे येते. मोहन म्हणतो, पहा माया, आई आली आहे, तुला दिसते का? माया म्हणते, तुमच्या आधीपासूनच आई मला दिसत आहेत, कारण त्या देवाघरी गेल्याच नाहीत. त्या जिवंत आहेत. हा आमचा सगळा मोठा प्लॅन होता. हे ऐकून मोहनला धक्का बसतो आणि तो विचारतो, कसला प्लॅन? माया आणि गीता त्याला झालेला सगळा प्रकार सांगतात. तुला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हा सगळा बनाव रचला होता. मोहनला त्याची चूक समजते आणि तो हात जोडून त्यांनी दोघींची माफी मागतो. तो आईला म्हणतो, आई मला माफ कर, मी चुकीच्या रस्त्यावर गेलो होतो, पण यानंतर मी जमीन विकणार नाही, जमीन राखणार. त्या 25 एकर जमिनीवर मी माझा घाम गाळणार आणि पहा नक्कीच आपली गेलेली शेतीसुद्धा परत मिळवणार. गीता आणि मायाला खूप आनंद होतो. गीता मोहनला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देते. त्यानंतर मोहन सुधारतो. ती सगळी व्यसनं सोडून देतो. तो रात्रंदिवस तो शेतात मेहनत करतो आणि 25 एकरची 50 एकर शेती करतो. गीताला खूप आनंद होतो आणि ते सुखाने सगळे राहू लागतात. तर मग मित्रमैत्रिणींनो, गीताने मोहनला शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.